नमस्कार. आज खूप दिवसांनी एक कविता सुचली. आधी शीर्षक सुचलं आणि त्यामुळे संपूर्ण कविता. महिला दिन जवळ यावा आणि ही कविता सुचावी हा केवळ एक योगायोग. ही कविता आहे अगदी लहान मुलीपासून ते आई होण्यापर्यंतच्या प्रवासाची. आणि त्या प्रवासात कुठे ना कुठे स्वतःला ती खूप गुंतवून घेते आणि हरवली जाते. हे तिचं हरवणं तिला स्वतःला आणि कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांना वेगवेगळ्या पद्धतीने जाणवते. मी आशा करतो की ही कविता तो प्रवास आणि ते हरवणं व्यक्त करू शकेल. हे व्यक्त करताना माझ्याकडून काही चुकले असल्यास मला मोठ्या मनाने माफ करावे ही सर्वांना विनंती. कवितेचं शीर्षक आहे ती हरवलीये. नाजूक नाजूक इवल्या इवल्या बोटांनी कधी अलगद कधी घट्ट माझे बोट पकडणारी ती हरवलीये. गोड गोड गोडांबा मऊ मऊ गालांचा किती खाऊ किती घट्ट आवळू, कितीही वाटलं तरी अलगद सांभाळलेली ती हरवलीये. मला कडेवर घे, माझे पाय खूप दुखलेत, मला हळूहळू थोपट, मला गाईगाई आलीये. हक्काने माया करून घेणारी ती हरवलीये. मला खूप राग आलाय, मी तुझ्याशी कट्टी. फुगलेले गाल आणि हाताची घट्ट घडी मारून अलगद डोळ्यांच्या कोपऱ्यात चोरून बघणारी ती हरवलीये. तू माझ्याशी हे खेळशील, तू माझ्याशी ते खेळशील, हे बघ हे असं खेळायचं, हे तसं खेळायचं. लाडीक लाडीक आमंत्रणे देऊन खेळायला भाग पाडणारी ती हरवलीये. तुला माहितीये का, मी आज हे केलं, मी ते केलं, मी शाळेत ही गंमत केली आणि ती मजा केली. उत्सुकतेची आणि गमती जमतीची यादी बडबडणारी ती हरवलीये. मला अशी बाहुली पाहिजे, मला अशी खेळणी पाहिजे, मला असा ड्रेस हवा, मला तसे मॅचिंग कपडे हवेत, मला माझ्या आवडीचा मेकअपचा सेट आणि ऑर्नामेंट्स. सण असो वा नसो, न संपणारी शॉपिंग लिस्ट सांगणारी ती हरवलीये. मला रक्षाबंधनाला हे पाहिजे, भाऊबीजीला ते पाहिजे, मला पाहिजे ते गिफ्ट दिलं नाही तर मी बोलणार नाही. हे बघ मी आधीच सांगते, चिल्लर अजिबात चालणार नाही. मोठ्या भावाला दम देणारी, छोट्याला आई बाबांकडून जे येईल ते स्वीकारणारी ती हरवलीये. निसर्ग चक्राने तिला आणलं आणि निसर्ग चक्राने तिला मोठं केलं. अचानक बदलते दृष्टिकोन, अचानक आलेलं किंवा दिलेलं मोठेपण, कधी घोंघावून टाकणारं, कधी घाबरवून टाकणारं. मोकळेपणे जगावं की मोठं म्हणून जगावं या विचारांच्या द्वंद्वात ती हरवलीये. आधी होते मोकळे आकाश, होते सर्व गोमटे, खळखळून वाहणाऱ्या झऱ्याला होते अंगण मोठे. कळतंय आता थोडं थोडं, भातुकली आता संपली आहे. पण आता खेळायचं तरी काय, करायचं तरी काय, हे करू नको, ते करू नको, असं नको, तसं नको, नक्की मी करायचं तरी काय, उत्तरांच्या पाठलागात ती हरवलीये. साथ मिळाली अशाच काही मैत्र परिवाराची, पुन्हा श्वास घ्यायला मिळेल अशा जागेची. मोठं असतानाही जग चांगलं असतं, नव्या आशेने आणि उत्साहाने ते पाहत असतं. हे आनंदानं अनुभवण्यात आणि जगण्यात ती हरवलीये. अलगद त्या वाटेवर अजून थोडे मोठे होणे, ऋतू असो कुठलाही सुखद वाटत जाणे, आवडीनिवडीच्या व्याख्येत आवडती व्यक्ती येणे, गुज गोष्टींची मालिका स्वतःच रंगविणे. आयुष्य खूप सुंदर आहे, त्यात अजून रंग भरण्यात ती हरवलीये. आली घटका नव्या आयुष्याची, सोडून आईबाबांचे बोट साथीदाराचा हातात हात घेण्याची. आयुष्य खूप सुंदर आहे मेहंदीने रंग भरण्यासाठी. घर म्हणजे आता माहेर आणि सासर, मोठी भातुकली सजविण्यात ती हरवलीये. आता पुन्हा आकाश मोकळे, आहे सर्व गोमटे, खळखळून वाहतोय झरा,
अंगण अजून मोठे. स्वप्नवत वाटत होते ते आयुष्य खरे आहे. नवीन स्वप्न गुंफण्यात ते हरवलीये. प्रवास आता बदलत आहे. नवीन अनुभव येत आहेत. कधी त्यात आनंद, कधी वाढती दगदग आहे. कधी चढ उतार जास्त आहे. विचारांचा वेग वाढत आहे. असेही काही असू शकते. या प्रश्नात ती हरवलीये. सांगायचं आहे खूप, पण निभावून नेईन मी. धरला आहे घट्ट हात, सोडणार नाही मी. आता मला खूप जबाबदारीने वागायचं आहे. कशाला आईबाबांना यात गुंतवायचं आहे. भातुकलीमधील नवीन कसरत पार पाडण्यात ती हरवलीये. निसर्ग चक्राने पुन्हा मोठं केलं. आता आई पण दिलं. पुन्हा लाड करून घ्यायचे दिवस आले. गुटगुटीत होताना नवीन जीव भरून येण्याचा आनंद येत होता. पुन्हा मिळालेल्या महत्त्वाचं खूप कौतुकही वाटले. आई पण कसं असेल आणि माझं बाळ कसं असेल या उत्सुकतेत ती हरवलीये. मिळाला जन्म नवा आणि जीव नवा. आज बाबांपेक्षा आई खूप जाणवली. मला जन्म देताना यातना सहन केल्या आणि जन्मानंतरही माझ्या यातना सहन केल्या. आईपणाच्या सुखदुःखांच्या विचारात ती हरवलीये. बाळासाठी काय करू आणि काय नाही, सगळ्यांच्या सूचनांच्या कचाट्यात जास्त अडकली आहे. आई म्हणून माझे लाड करावे, पण सांगायला वेळ नाही. बाळाला न्हाऊ माखू घालण्यात 4 भिंतीत अडकली आहे. नवीन लांबच्या प्रवासाच्या खाचखळग्यात ती हरवलीये. नाजूक नाजूक इवल्या इवल्या बोटांनी कधी अलगद, कधी घट्ट तिचे बोट पकडले आणि ती क्षणात हरपली. आईबाबांनाही तिच्या बाबतीत कसं वाटलं असेल, यात ती हरवलीये. मी आशा करतो की ही कविता तुम्हाला आवडली असेल. आवडली असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि SP व्हॉइस स्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.